ओम नमः शिवाय। राम रमेति रमेति रमे रामे मनोरमे। राम रमेति रमेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। भगवंताचे जे भक्त आहेत ते भक्त लोक भगवंताला नैवेद्य समर्पण करतात, तर ते नैवेद्य भगवंत ग्रहण करतात। हे कशावरून ओळखावे? सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जो भगवंत, जो परमात्मा आपल्या सर्वांना खाऊ पिऊ घालतो, सर्वांना सर्व काही देतो, त्या भगवंताच्या दरबारामध्ये कुठल्या वस्तूची कमतरता असणार? त्या भगवंताकडे काय कमी असणार? तो भगवंत फक्त भावाचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे। केवळ भावामुळेच, प्रेमामुळे भगवंत भक्ताकडून अर्पित झालेल्या वस्तू आणि ज्या काही क्रिया आहेत त्या ग्रहण करतात। जर भक्ताचा भाव भगवंतांना भोजन करविण्याचा असेल तर भगवंताला भूक लागते आणि ते प्रकट होऊन भोजन करतात। भक्ताच्या भावामुळे भगवान जी वस्तू ग्रहण करतात। ती वस्तू नाशवान राहत नाही, तर ती दिव्य चिन्मय होते। जर तसा भाव नसेल, भावामध्ये उणीव असेल, तरीही भगवान भक्ताद्वारा भोजन केवळ अर्पण केल्यामुळे संतुष्ट होतात। भगवंताच्या संतुष्ट होण्यामध्ये वस्तू आणि क्रियेची प्रधानता नाही, तर भावाचीच प्रधानता राहते। संतांनी म्हटले आहे, देव प्रेमाचा भुकेला। भाव भगत की राबडी मिटी लागे वीर। भाव भगत की राबडी मिठी लागे वीर। बिना भाव कालू कहे कडवी लागे खीर। एक सद्ग्रस्त होते, त्यांच्यावर श्रद्धा होती संतावर, आणि ते त्यांची सेवा करीत होते। ते म्हणत होते की महाराजांना ज्या वेळेला तहान लागेल त्यावेळेला माझ्या मनामध्ये महाराजांना तहान लागली आहे अशी मला जाणीव व्हायची। तसेच जी पवित्र पतिव्रता असते तिला सुद्धा तिच्या पतीच्या तहान भुकेची जाणीव होते। ज्या वेळेला पतीच्या मनामध्ये काहीतरी खाण्याची इच्छा झाली तेव्हा ते पत्नीला कळते आणि त्यांच्या आवडीचे ती भोजन करते।
सांगण्याचे तात्पर्य ज्याप्रमाणे तुम्ही आपला भाव जागा करून भगवंताविषयीचे प्रेम जागे करून भगवंताला प्रेमाने भावाने नैवेद्य अर्पण कराल, त्याच व्यक्तीला भगवंताच्या आवडीचे तहान भुकेचे ज्ञान होते. एकदा एक भक्त भगवंताला काजू बदाम यांचा नैवेद्य दाखवित असत, परंतु एके दिवशी काही कारणास्तव त्यांना काजू बदाम भगवंतांना नैवेद्य दाखवण्यासाठी प्राप्त झाले नाहीत. म्हणून भगवंतांना त्यांनी शेंगदाण्याचा नैवेद्य अर्पण केला. एके दिवशी स्वतः भगवंत त्या भक्ताच्या स्वप्नामध्ये जातात आणि म्हणतात, अरे तू मला आता किती दिवस शेंगदाणेच खाऊ घालणार? त्या दिवसापासून त्या भगवंतास त्या परमात्म्यास त्या भक्ताने नेहमीप्रमाणे आपला जो काजू आणि बदामाचा नैवेद्य होता तो भगवंताला अर्पण करणे चालू केले. म्हणून तुमचा जसा भाव आहे त्याप्रमाणे तुम्हाला भगवंत प्राप्त होतो आणि तो नैवेद्य भगवंत ग्रहण करतात. म्हणून आपण एखाद्याला जर आवडीने आनंदाने भोजन करून खाऊ घातले तर भोजन खाणाऱ्यालाही आनंद होतो आणि वाढणाऱ्याला सुद्धा आनंद होतो. आणि सात्विक भोजनामुळे सर्वांची वृत्ती निर्मळ असते. केवळ मनुष्यावरच नव्हे तर पशुवरही भावनेचा परिणाम होतो. ज्या वासरांची माता मृत्यू पावते त्या वासराला लोक दुसऱ्या गायीचे दूध पाजतात. त्यामुळे वासरू जिवंत राहते परंतु पुष्ट होत नाही. तेच वासरू जर आपल्या मातेचे आपल्या आईचे दूध प्याले असते, त्याला आपल्या प्रेमाने चाटले असते, ज्यामुळे ते थोड्याशा दुधाने पुष्ट झाले असते. जर मनुष्य आणि पशुवरही भावाचा परिणाम होतो तर मग जो अंतर्यामी असणारा भगवंत, त्या भगवंतावर भावाचा परिणाम का होणार नाही हे सांगण्याची आपल्याला गरज नाही. विदुर पत्नीच्या भावामुळेच भगवंताने तिच्या हातून केळाची सालपटे खाल्ली. गोपींच्या केवळ भावामुळेच भगवंताने त्यांच्या हातातून हिसकावून घेऊन दही लोणी खाल्ले. भगवान ब्रह्मदेवांना म्हणतात, हे कमलोद्भव ब्रह्मदेवा, माझ्या समोर
ठेवलेल्या नैवेद्याला मी नेत्राने ग्रहण करतो, माझ्या डोळ्याने ग्रहण करतो, परंतु त्या नैवेद्याचा रस मी भक्ताच्या जिभेद्वारेच ग्रहण करतो. वा, सर्वात महत्वाचा प्रश्न, स्वतः भगवान ब्रह्मदेवांना म्हणतात, हे ब्रह्मदेवा, ज्या वेळेला माझा भक्त मला नैवेद्य अर्पण करतो, त्यावेळेला तो नैवेद्य मी माझ्या नेत्राद्वारे ग्रहण करतो आणि त्या नैवेद्याचा जो रस आहे, जी गोडी आहे, ती गोडी मी ज्या भक्ताने मला नैवेद्य समर्पण केलेला आहे त्यांच्या जीवेद्वारेच ग्रहण करतो, असे स्वतः भगवंत ब्रह्मदेवाला सांगतात. आणखी एक अशी गोष्ट संतांकडून ऐकली गेली आहे की भावाने समोर ठेवलेला नैवेद्य भगवान कधी पाहतात, कधी स्पर्श करतात आणि कधी काही थोडे ग्रहणही करतात. जसे रांगणाऱ्या बालकाने एखादी वस्तू उचलून आपल्याला पित्याला दिली तर तो पिता एकदम आनंदाने प्रसन्न होतो. त्याप्रमाणे आपण त्या परमपिता परमेश्वराचे बालक आहोत. आपण जर त्याच प्रेमाने उचलून नैवेद्य भगवंताच्या समोर ठेवला तर भगवंत का खुश होणार नाही? परंतु आजकाल असे काही लोक झालेले आहेत की जे केवळ लोकांना दाखविण्यासाठी, लोकांना फसविण्यासाठी मंदिरामध्ये जातात, भगवंताच्या मूर्तीचा श्रृंगार करतात, त्यांना उत्तम उत्तम पदार्थाचा नैवेद्य समर्पण करतात, तरीही भगवंत त्याला ग्रहण करीत नाहीत. कारण ते भगवंताचे पूजन नाही तर पैशाचे व्यक्तिगत स्वार्थाचेच पूजन होय. जे लोक कोणत्याही पद्धतीने भगवंताला नैवेद्य समर्पण करणाऱ्यांना, त्यांची पूजा करणाऱ्यांना पाखंडी म्हणतात आणि त्यांच्यापेक्षा चांगले आहोत असा अभिमान करतात की आम्ही पाखंड करीत नाहीत, अशा लोकांचे कल्याण होत नाही. जे कोणत्याही प्रकाराने उत्तम कार्य करण्यात लागलेले आहेत त्यांचा तितका अंश तर चांगलाच आहे, त्यांच्या आचरणात राहणीमानात तर चांगुलपणा आहेच, परंतु जे अभिमानपूर्वक चांगल्या आचरणांचा त्याग करतात त्याचा परिणाम तर वाईट होणारच. म्हणून आपला जो प्रश्न होता की भगवंत नैवेद्य ग्रहण करतात का, याचे उत्तर आहे होय, भगवंत नैवेद्य ग्रहण करतात. ते कसे तर भगवान स्वतः ब्रह्मदेवांना सांगतात, हे कमलोद्भवा, हे ब्रह्मदेवा, माझ्या भक्ताने मला भावाने प्रेमाने दाखवलेला नैवेद्य मी माझ्या नेत्राने ग्रहण करतो आणि ज्या भक्ताने मला नैवेद्य समर्पित केलेला आहे त्याच्याच जिभेने मी, त्याच्याच मुखाने मी त्या नैवेद्याचा स्वाद घेतो. त्यामुळे भगवंत नैवेद्य ग्रहण करतात. म्हणून आपण रोज भगवंताला नैवेद्य दाखवावा.
श्रीराम जय राम श्रीराम जय राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुषा महापातकनाशनम् एकैकाक्षरं पुषा महापातकनाशनम्